शनी शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेण्याची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली। 400 वर्षापासून चालत आलेली परंपरा मोडकळीस निघाली। या घोषणेनंतर शनी दर्शनासाठी येणाऱ्यांमध्ये भाविकांनी चौथऱ्यावर जाण्यास सुरुवात केली। अनेक वर्षापासून खालून दर्शन घ्यावं लागत असे, मात्र यंदा वर जाऊन दर्शन घेता आल्यानं अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केलाय। आम्हाला आधी दर्शन मिळत नव्हतं, पण आता दर्शन मिळायला लागलं। खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छानपैकी वाटतंय। सगळ्या महिला खुशी आहे, आम्ही पण खुश आहे। आता कुठेतरी स्त्री पुरुष समानता आहे असं वाटायला लागलंय देशामध्ये। जिथे फक्त पुरुषांचाच अधिकार होता, आता तिथे मुलींनाही अधिकार मिळत आहे आणि त्या अधिकार घेऊन मलाही खूप छान वाटलं। दुसरीकडे मात्र पूर्वांपार चालत आलेल्या परंपरेचा मान राखत अनेक शनी भक्त चौथऱ्याखालूनच शनी दर्शन घेताना पाहायला मिळतं। परंपरेचा मान राखत असल्याचं त्यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर चौथऱ्यावरील शनी दर्शन बंद केलं पाहिजे अशी मागणी शनी भक्त करतायत। हे जे पहिली परंपरा आहे बायकांची खालून दर्शन घ्यायची, ही नाही मॉडेल पाहिजे। हे जे आहे ना, तर ज्याची त्याची पहिली परंपरा चालू राहू द्या आणि जे आपली परंपरा मोडणं आणि नवीन परंपरा चालू करणं हे मान्य नाही। कोर्टाच्या निर्देशानंतर शनीचा चौथरा खुला झालाय खरा, पण वर्षानुवर्षाच्या परंपरेला तिलांजली द्यावी लागल्याची गावकऱ्यांमध्ये खंतही आहे। समतेचा झेंडा बुलंद करताना परंपरा कशा जपायच्या या प्रश्नाचं उत्तर शोधणं आता काळाची गरज बनलंय, हे मात्र तेवढंच खरं। निखिल चौकर, झी मीडिया, शनी शिंगणापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।